असेल, आकाश तारेकर आलेत, एजाज कुरेशी, बरेचसे मोठमोठे खेळाडू या मैदानामध्ये आलेत आणि ते नाईटची टुर्नामेंट इथे असायची. आता नाईटच्या टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर आपण कोणाला बघा आकाशजी रेकॉर्ड तुम्ही तर बरेच सांगितले. समीरजी मसूरकर असा व्यक्तिमत्व आहे. आयवा कॅशसाठी 22,000 रुपये तब्बल मोजले होते आणि त्यांच्याच खऱ्या अर्थानं संकल्पनेतून ती स्पर्धा तुम्हाला काही दिवसानंतर याच क्रीडानगरीवरती बघायला मिळेल सर. आणि या क्रीडानगरीवर पाहिलं तर खोपोलीचा जो वर्ल्ड कप म्हटलं जातं असा वर्ल्ड कप नक्कीच समीरजी मसूरकर यांच्या माध्यमातून थोड्या दिवसात येऊ शकतो. ती नाईटची टुर्नामेंट अतिशय माना सन्मानाची या खोपोली विभागामधली टुर्नामेंट असते, ती येत नक्कीच थोड्या दिवसात येईल. इथे सुरुवात होते, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. बॉलर्स नेम अजय लोते. बॉलिंग मार्क वरती षटक पहिला आकाश अजय लोतेकडे असेल. सुरुवात अजयने पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं 2 धावा झाल्या. 4 षटकांची मॅच आहे. P1चं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. आणि सुरुवात झाली की खेळाला या पहिल्या पूर्वार्धाला सुरुवात झाली आहे. 2 धावा झाल्यात. इथे अखुल टप्प्याचा चेंडू होता, पुरेपूर पॅटला आणि चेंडूचा इतका संघ संपर्क होत नाही आहे. अशा वेळेस बघितलं आपण एक सिंगल जोडली गेली, ती डॉट चेंडू इथे येतोय. असं वाटलं सिंगल घ्यायचा प्रयत्न होईल, परंतु निर्धाव चेंडूची सांगता 2 धावा धावपटलावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती अजय लोते आहे. दुसरा चेंडू फेस करेल. तिसरा चेंडू. जर अभि सर पाहिलं तर सुबोधला या मैदानाचा बराचसा अनुभव आहे. या मैदानाच्या जवळ सुबोध बरेच वर्ष राहिला आहे. या मैदानामध्ये बराचसा खेळ केला, परंतु अलीकडच्या काही दिवसामध्ये सुबोधचा खेळ थोडासा पाहिलं तर आपल्याला कमी दिसतोय. कारण की सुबोधने लेदर क्रिकेटमध्ये आपलं पदार्पण केलं होतं, टेनिसमध्ये थोडंसं आपण कमी पाहिलं त्याला, परंतु आज घरच्या मैदानावर खेळताना सुबोधकडून सुद्धा तेवढी चांगली खेळी झाली पाहिजे. सुबोध आणि सुबोधच्या जोडीला जर पाहिलं तर आपण सहकार नगर वारंवार क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आपण पाहतो विनीत. हा खेळाडू या मैदानामध्ये कशा प्रकारे खेळ करा, कारण पहिल्याच सामन्यामध्ये लो स्कोरिंग मॅच झाली, ती सुद्धा तेवढीच चांगली अशी मॅच रंगली होती. या मॅचमध्ये किती धावा जमवल्या जातील, 24 बॉलचा खेळ असेल, 24 बॉलच्या खेळामध्ये किती धावा जमवल्या जातील, कारण समोरच्या टीममध्ये आपण जर पाहिलं तर कल्पेश जाधव सारखा हार्ड हिटर खेळाडू आहे आणि त्याच्यासमोर आपल्याला खेळताना 50 धावा तरी जमावे लागतील, याचा नक्कीच विचार दोन्ही बॅटरने केला असेल. यस, निश्चित म्हणणं रास्त नाही. यावेळेस बघा प्रयत्न आगळा वेगळा केला गेला, अगदी स्टिअर केलं. या चेंडूला एक सिंगल धाव इथे जोडली जाईल. एका सिंगलच्या मदतीने यशवंत एंटरप्राइजेस संघ पुढे वाटचाल करेल 4 धावांवरती. टॉस जिथे जिंकला शिव 11 संघानं आणि निवडलं ते क्षेत्ररक्षण. खऱ्या अर्थानं खोपोली प्रीमियर लीगचा एक मोठा थरार आपण खऱ्या अर्थानं बघतोय. कैलासवासी सुरेश रामजी खेडकर यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय ज्या 2 ट्रॉफीज, विजेता आणि उपविजेत्याच्या 2 ट्रॉफीज आपण बघतोय, ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेत ते समीरजी दत्तात्रेयजी मसूरकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून एक नेतृत्व आज या खोपोली शहराला लाभलं. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कारकिर्दीमध्ये आदरणीय दत्तात्रेयजी मसूरकर साहेब माजी नगराध्यक्ष राहिलेत आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेली विकास कामं आणि त्यांच्या बरोबरीने त्यांच्या त्याच बरोबरीने काम करणारं हे नेतृत्व आदरणीय समीरजी मसूरकर साहेब यांच्या माध्यमातून ज्या 2 ट्रॉफीज आम्हाला दिल्यात त्यांचं मनापासून आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. धावफलकावरती पहिल्या षटकाचा नरेश खेळ संपला. नरेश दळवी आमच्या समोर जोडले गेलेत. धावसंख्या आहे ती 4. सुरुवात नरेश फार खराब आहे, कारण 4 षटकांचे मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये 15 ते 20 धावा येणं अपेक्षित होत्या, परंतु तिथून धावसंख्येचा अगदी विचार केला ना तर ब्रेक लावलं गेलं. फक्त धावा झाल्या 4. षटक पहिलं पाहिलं. सुबोध भोसले आणि विनीत सकपाळ अशी सलामीची ओपन ही करणारी जोडी आता आपण बघितली. A1 जोडीचा खेळ आपण कर्जतमध्ये पाहिला, परंतु ही A1 जोडी आता खेळपट्टीवरती आकाश कसा खेळ करते ते आता सर्व प्रेक्षक बघतायत. खराब कामगिरी आतापर्यंत राहिली. आतापर्यंत प्रवास बघितला तर या 6 चेंडूवरती सर पहिल्या षटकामध्ये जरी धावा आल्या नसतील तरी येणाऱ्या षटकामध्ये धावा जमवण्याची ताकद पाहिलं तर विनीत आणि त्याच्यासोबत सुबोधमध्ये आहे. समोर गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं तर हा चिंचवली गावचा खेळाडू आज पाहिलं तर शिव 11 संघाकडून खेळतो आणि अर्थात तो कॅप्टन सुद्धा आहे, त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु विनीतने आता आपल्या खांद्यावर धुरा घेतली आहे. स्ट्राईकला विनीत असतील, विनीतला आता धावा जमवायचे आहेत. आपण जर पाहिलं तर सन्मान चिन्ह जे आपल्याला मिळालं आहे ते योगेशजी खेडेकर साहेब यांच्याकडून कैलासवासी सुरेश रामजी खेडेकर यांच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्याला ते प्रदान केलं आहे, त्यांचा नक्कीच आपण आभार व्यक्त करूयात. त्याचसोबत जर पहिल्या नंबरची जी आपली
एक आकर्षक अशी ट्रॉफी, त्याचबरोबर दुसऱ्या नंबरची आकर्षक ट्रॉफी ती मान्य श्री समीरजी दत्तात्रय मसूरकर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करू. ही टुर्नामेंट सक्सेसफुल करण्यामध्ये श्री गणेश स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर खोपोली टेनिस क्रिकेट यांच्या जो हातात हात घेऊन नक्कीच यांनी जो आज टुर्नामेंट सक्सेसफुल करण्याचा विडा उचलला आहे तो आज पहिल्या दिवसामध्ये इथे आपण पाहतोय. पहिला बॉल चांगल्या प्रकारे हाताळला होता. चांगली बॅटिंग करताना आपण दोघांना पाहतोय. अजूनही विकेट मैदानामध्ये आहे. सलामीला गेलेली जोडी मैदानामध्ये आहे. धावा जमाव्या लागतील. इथे 50+ धावा जमाव्या लागतील. पहिल्या मॅचमध्ये पाहिलं तर थोडासा विकेटचा अंदाज घेत होते फलंदाज, परंतु आता इथे विकेटचा अंदाज आला असेल. धावा जमवल्या तरच समोरच्या संघासमोर आपण आव्हान निर्माण करू शकतो. इथे पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा जमावते त्या 4 धावा आणि इथे पहिल्या बॉलवर 1 धाव कंप्लीट केली आहे. आता स्ट्राईक एंडला पाहिलं तर टीमचा कॅप्टन सुबोध भोसले. डावखुरा फलंदाज नेहमी विध्वंसक फलंदाज असतो, परंतु या मैदानामध्ये आणि आता या ओव्हरमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करणार. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं फक्त 4 धावा खर्च केला. खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता इथे कल्पेश जाधववर कॅप्टन वर्सेस कॅप्टनची इथे आता पाहिलं तर बॅटल रंगणार. कोण इथे ही बॅटलमध्ये बाजी मारणार. सुबोध भोसले. बराच या मैदानामध्ये सुबोधला अनुभव आहे, परंतु कल्पेश की थोडा बाउन्स केला होता, शरीराचा वेध घेतला, कीपरच्या हातामध्ये बॉल. अपील जोरात झाली होती, परंतु अपीलचा पंचांवर कोणत्या प्रकारे फरक नाहीये. दोन्ही पंच पाहिलं तर आमचे खूप चांगले असे पंचांची कामगिरी पार पडतात. या संपूर्ण खालापूर विभागामध्ये नावाजलेले पंच आपण नक्कीच या खोपोली प्रीमियर लीग मध्ये उतरवलेत. खूप चांगली कामगिरी, भरीव कामगिरी त्यांची आतापर्यंत राहिली आहे. तर लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला नक्कीच फटका खेचण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पकडलाय बॉल. फेकी सुद्धा तेवढी मजबूत. सिंगलच्या रूपामध्ये धावसंख्या कंप्लीट करताना आपण पाहतोय. बघा जसा बॉल पकडला फेकला तसं प्रेक्षकांनी इथे दाद दिले क्षेत्ररक्षकाला आणि या सिंगलच्या रूपामध्ये टीमच्या टोटलमध्ये वाढवते धावसंख्या 6 पर्यंत. आजच्या दिवशी जर आपण पाहिलं तर आजचा दिवस पाहिला तर शुभ मुहूर्त आहे. गुढीपाडव्याचा नक्कीच आजचा दिवस. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. इथे जागा बनवायचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाला गवसनी विकेट जातीये. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. फलंदाज विनीत स्वस्तात माघारी झालाय असं वाटलं होतं. विनीत आता या षटकामध्ये धावसंख्येचा स्कोरबोर्ड वाढवेल, परंतु इथे कल्पेश जाधव एक नावाजलेला खेळाडू आहे. या संपूर्ण खोपोली विभागामध्ये बायकर मॅन म्हणूनची ओळख आहे. त्यांनी पहिली विकेट मिळवले. फलंदाजात विनीत. डीजे टोटल धावपटलावरती धावा बॅटिंग करणाऱ्या टीम यशवंत एंटरप्राइजेस संघ पुढे वाटचाल करतोय 6 या धावसंख्येवरती. मनोज लाड इनायत पोझिशन 3 वरती. अगदी नाईट बघितलं तर अँड्राफचा फार अनुभव आहे. बादशाह म्हणून याला ओळखलं जातं. क्रिकेटचा अभ्यास आहे, परंतु चिंचवली एक्सप्रेस जी ज्या पटरीवर धावती आहे वेगानं अगदी बघायला मिळालं. आत्तापर्यंतचा प्रवास बघितला तर 2 सिंगल 1 निर्धाव चेंडू कल्पेशच्या माध्यमातून बघितले. षटक क्रमांक 2 धावफलकावरती धावा आहेत त्या 6. बघा कॉन्फिडन्स इथे वाढवायचा प्रयत्न सुरू आहे. यावेळेस टप्प्याचा चेंडू होता. बॅटला व्यवस्थित कनेक्ट नाही करता आला. सिंगल जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढ होईल. 7 वरती पोहोचेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा यशवंत एंटरप्राइजेस हा संघ. अभि सर जर पाहिलं तर हे जे प्रेक्षक बसलेत ना प्रेक्षक स्टँडमध्ये ते कोणत्याही संघासाठी नाही आहेत. ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल खेळाडूसाठी आलेत आणि खेळाडूंचा चांगला खेळ व्हावा यासाठी इथे ते पोहोचलेत. कोणताही संघ तो आमचा आहे नाही. खोपोलीमध्ये सर्वच संघ त्या प्रेक्षकांचे आहेत. अशा रीतीने ते या मैदानामध्ये आलेत आणि आमच्या खोपोलीमधला जो प्रेक्षक राजा आहे ना त्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. न्यूट्रल प्रेक्षक असतात. चांगल्या खेळीला सन्मान आणि जेव्हा खराब खेळी होते ना तेव्हा नक्कीच खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा करतात की पुढच्या मॅचमध्ये त्याच्याकडून खेळ चांगला व्हावा नक्की त्यांची इच्छा असते. इथे चांगली गोलंदाजी करताना आपण कल्पेशला सुद्धा पाहिलं. पहिले 2 षटक संपलं आणि दोन्ही षटक पाहिलं तर आपण इकॉनॉमिकल गेलेत. 1 विकेट विनीत मैदानाच्या बाहेर आलाय. आता टीमचा कॅप्टन अजूनही मैदानामध्ये आहे. मनोज सुद्धा मैदानामध्ये आहे. किती धावा जमवल्या जातील. 4 षटकांचा सामना आपण म्हटलं होतं 50 धावा जमवाव्या लागतील. इथे धावसंख्या थोडी कमी झाली, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील यावरच पाहिलं तर या मॅचचा रिझल्ट अवलंबून असेल. यस म्हणणं रास्त आहे. 2 षटकं संपलीत. 12 चेंडू संपलेत. तब्बल आपण अजय लोतेला पाहिलं. कल्पेश जाधवला पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 4 होत्या अजयच्या.
त्यानंतर कल्पेश षटक हाताळलं, धावा आल्या 3, टोटल झाली 7. गोलंदाजी मार्क होती षटक क्रमांक 30 विकी पाटील विक्रांत पाटील लवजी का ये फौजी है भावेश सावंत. झेनिथ मॉर्निंग बॉईज त्याच्या विरोधात मात्र असेल त्रिमूर्ती एंटरप्राइजेस. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टंगाडिया संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये आता दबदबा निर्माण करायला सुरुवात केली आणि विक्रांतचा सुद्धा त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. चांगली बॅटिंग करतो. नुकताच झालेल्या कर्जतमधील ज्या दोस्ती ट्रॉफीमध्ये होता त्या ट्रॉफीमध्ये सुद्धा पाहिलं तर खूप चांगला खेळ केला आणि आतापर्यंत विक्रांतचा खेळ बहरत गेलाय. विक्रांतने आता तशीच इथं गोलंदाजी करावी लागेल. मागच्या बॉलवर वाईट बॉल जरूर आला, इथे गोलंदाजी सुधारावी लागेल. पुन्हा एकदा पाहिलं तर बराच काळ बॉल बाहेर राहिला. बॉलला थोडंसं आतमध्ये घ्यावा लागेल. वाईड लाईनचा विचार करता बॉल थोडा आतमध्ये टाकला तर नक्की चांगली गोलंदाजी होऊ शकते आणि सिंगल रूपामध्ये वाईट धावा जर गेल्या तर समोरच्या टीमचं टेन्शन नक्कीच कमी होईल. नरेश दांद्रुड देखील त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नागेश भाई आणि नरेश दांद्रुड या दोन्ही मावण्यांचं खोपोली प्रीमियर लीग या स्पर्धेच्या वतीनं केपी वॉरियरचे सदस्य आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागताकडे वळतो आहे. हा फटका दमदार होता. धावा देऊन गेला 6. बजाव डीजे साडे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला हा फटका होता. खूप चांगला फटका, देखणा फटका आपण पाहिलं आणि बॉलला पाठवला सीमारेषे बाहेर. या 6 धाब्यांची गरज होती. विक्रांतवर आता पाहिलं तर इथं प्रेशर तयार करण्याचं काम सुबोधने केले. मागच्या बॉलवर षटकार, यानंतरच्या बॉलवर पाहिलं तर थोडा स्लॉक हिट करायचा प्रयत्न जरूर केला. बॉल थोडासा सबमरीन राहिला. बॉल किपरच्या जातामध्ये जाऊन विसावलाय. कोणत्याही प्रकारे धाव नाहीये. येणारा प्रत्येक डॉट बॉल पाहिलं तर इथं बॅटरसाठी थोडंसं दडपण देण्याचं काम करेल, परंतु विक्रांतसाठी चांगली कामगिरी म्हणावी लागेल. मागच्या बॉलवर षटकार आला होता. टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या ऍड होते. 16 पर्यंत धावसंख्या पोहोचते. इथे ऑन साइडला स्टेअर केलाय. वाऱ्याच्या वेगावर बॉल जाईल आणि हा बॉल चालला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिळतील धावा 4. येतोय सुबोधच्या बॅट मधून चौकार. माझगावच्या मैदानामध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली आणि आता इथे पंत पादलकर क्रीडा नगरीमध्ये या खोपोलीच्या भव्य दिव्य मैदानामध्ये खोपोलीची ओळख असणारं मैदान आहे त्या मैदानामध्ये सुद्धा तशीच बॅटिंग करतोय. यानंतर पाहिलं तर खूप चांगला फटका गलीच्या रिजन मध्ये बॉलला पाठवलाय. बॉल डीप मध्ये जातो, थांबणार नाहीये. सुबोधच्या बॅट मधून लगातारचा 3रा मोठा फटका. पंचांना जर असं वाटलं की मला रिव्ह्यू घ्यायचे तर पंचांना रिव्ह्यू घेण्याची मुभा असेल आणि बीमरसाठी खेळाडूला रिव्ह्यू घेण्याची संधी असेल. म्हणजे प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू बीमरसाठी आहे आणि पंचांना वाटलं तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. इथे लोअरफुल टॉस बॉल त्याला ऑन साइडला फेकलाय. बॉलला पाठवला हायवेवर. हा बॉल चालला सीमारेषा बाहेर. आता सुबोध भोसलेची बॅटिंग इथे तडपायला लागली आहे. धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये ऍड होताना पाहतो या 6 धाब्यांनी 30 धावसंख्या. असं वाटलं होतं 2 षटकानंतर इथे धावसंख्या वाढवावी लागेल. कोण इथे पाहिलं तर गिअर टाकून आपली गाडी जोरात घेऊन जाईल. टीमची गाडी सुसाट देण्यासाठी सुबोध भोसले आला. या मैदानामध्ये बराच वेळ बराच काळ क्रिकेट खेळलेला खेळाडू आणि त्याने या मैदानामध्ये दाखवून दिले की कशा प्रकारे बॅटिंग केल्यानंतर धावसंख्या वाढू शकते. आणि या ओव्हरमध्ये पाहिलं तर 4 मोठे फटके आले आणि त्याचबरोबर पाहिलं तर टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या ऍड होते 30 पर्यंत जाऊन पोहोचते. अभि सर असं वाटलं होतं की 2 षटक चांगले हाताळले. आता वाटलं होतं की 30 मध्ये धावसंख्या रोखली जाईल, परंतु सुबोध भोसले सारखा एक आव्हान उभं होतं आणि त्याने दाखवून दिलं या मैदानामध्ये की या मैदानामध्ये धावसंख्या जमवण्यासाठी अजूनही टीमचा कॅप्टन तुमच्या समोर उभा आहे. आणि सुबोध भोसलेने 4 मोठे फटके मारले, त्यामध्ये 2 चौकार आणि त्याचबरोबर 2 षटकार मारण्याची किमया सुबोध भोसलेने केली आहे. आता शेवटचं स्लॉगवरचं षटक मनोज लाड पाहिलं तर अंडरमचा बराच अनुभव आहे. मैदानाला समांतर मारण्याचे फटके त्याच्याकडे ताकद आहे, परंतु या मैदानामध्ये चौकार षटकारांची खेळी करावी लागेल.
50+ धावा जर जमवल्या तर या मॅचमध्ये समोरच्या टीममध्ये दडपण येऊ शकतं. कारण आपण पाहिलं तर विक्रांत पाटील आहेत, त्याचबरोबर हिमांशू यादव आणि टीमचा कॅप्टन खूप मोठी स्टारकास्ट बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर या फिल्डिंग करणाऱ्या शिव 11 या संघामध्ये आहे. किती धावा जमवल्या जातील, शेवटचं स्लॉगवरचं षटक, स्लॉगवरच्या षटकामध्ये किती धावा केल्या जातील आणि या मॅचचं पूर्ण चित्र या ओव्हरमध्ये अवलंबून असेल. अभिसर विक्रांतवर भरोसा दाखवला होता, परंतु विक्रांतवर प्रहार केले, 4 मोठे फटके आले, 2 विक्रांतने वाईट धावा नक्कीच फेकल्या, त्या धावांचा नक्कीच फायदा झाला आणि टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या 30 पर्यंत जाऊन पोहोचले. शेवटचा षटक घेऊन आलाय हिमांशू यादव. स्ट्राईक एंडला पाहिलं तर असेल मनोज, एक चांगला बॅटर आहे, मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय त्याला. उंचपुरा खेळाडू, बरेच वर्ष अंडरम क्रिकेट अक्षरशः याने गाजवलं मनोज लाड आणि त्याला लाडाने पाहिलं तर मन्या लाड म्हणून बोलतात आणि तो आज या मैदानामध्ये बॅटिंग करतोय. खूप चांगली टुर्नामेंट आपण पाहतो. या टुर्नामेंटचा आपण प्रामुख्याने विचार केला तर तुषार धुमाळ यांची मेहनत मानण्यासारखी आहे. चांगला फटका, सरळच्या दिशेने बॉलला केसलंय, लॉंग ऑनच्या ठिकाणी कॉम बॉक्स मध्ये हा बॉल जातोय सीमा रेषेबाहेर. पहिल्याच बॉलवर हिमांशू यादववर चढवलेला मोठा प्रहार जातोय, धावा 4. आणि नक्कीच आमच्या या सर्व अतिथी मान्यवरांना मानवंदना देणारा हा चौकार होता. आमच्या व्यासपीठावर जर पाहिलं तर डॉक्टर सुनील पाटील सर आहेत आणि क्रिकेटवर प्रामुख्याने त्यांचं प्रेम आहे. इथे कट केलाय आणि बॉल हा थांबणार का? खेळाडूचा हात जरूर लागलाय. शेवटच्या क्षणामध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार. सुंदर असं व्यक्तिमत्व डॉक्टर सुनीलजी पाटील साहेब आणि यांचं नेहमी पाहिलं तर या संपूर्ण खोपोलीमधील, मग खोपोली गाव असू दे, खोपोली ग्रामीण विभाग असू दे, क्रीडा क्षेत्रावर बरंचसं प्रेम आणि अक्षरशः हे टुर्नामेंट सक्सेसफुल करण्यासाठी तुषार यांना बरीचशी त्यांची मेहनत लाभली, बरंचसं पाहिलं तर योगदान लाभलंय. इथं मनाच्या बाटमधून आलाय षटकार आणि अशाच प्रकारे फटकेबाजी पण पाहिलं तर राजकारणाच्या मैदानामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सुनील भाऊ करत असतात. सुनील भाऊंचं स्वतःचं पाहिलं तर SP ग्राउंड जे आपण टाकायचं मैदान पाहतो, जे हायवेच्या लगत आहे ते मैदान, त्या मैदानामध्ये नेहमी महिन्यातून 2 ते 3 मोठमोठ्या टुर्नामेंट आपण निशुल्क पाहत असतो. कोणत्याही प्रकारे फीज नसते, परंतु तिथे पाहिलं तर सुनील भाऊंनी प्रत्येकाला खेळण्याची मुभा दिली. त्यांना माहिती आहे की आपल्या विभागामधून क्रीडा क्षेत्रामध्ये प्रत्येक खेळाडू पुढे जाण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असतो. इथे खूप चांगले बॅटिंग करताना आपण बॅटरला मनोजला पाहतोय. यानंतरचा बॉल चांगला फटका केसलाय, पहिली धाव कंप्लीट केली. विक्रांत पाटील आले, थोडंसं फंबल झालंय परंतु सुबोधने आता स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. सुबोधची सुद्धा बॅटिंग चांगलीच नक्कीच ते रंगात आली आणि सुबोधने सुद्धा चांगली फटकेबाजी जरूर केली. मनोज याने 3 मोठे फटके मारले, त्यानंतर सिंगलच्या रूपामध्ये धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये ऍड करताना 45 धावसंख्या. हिमांशू यादव आणि त्याचबरोबर पाहिलं तर विक्रांत पाटील हे लवजीचे गोलंदाज आता खेळताना आपण जर पाहतोय ते म्हणजे यशवंत एंटरप्राइजेस या संघाकडून, शिव 11 या संघाकडून आणि यशवंत एंटरप्राइजेस हा संघ आता बॅटिंग करताना पाहतोय. खूप चांगली बॅटिंग होतीये. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसलाय. सिंगलच्या रूपामध्ये ते समाधानी व्हावा लागेल. मनोज लाड याला पुन्हा एकदा स्ट्राईक भेटते. या स्लॉगवरच्या षटकामध्ये ज्याने तुफान बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला आणि षटकारांची खेळी सुद्धा केली, चौकार मारले 2, तोच आता बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज. एक मोठ्या फटक्याने मॅचचं चित्र बदलून जाईल. 50 पार धावा जमवल्या जातील परंतु हा मोठा फटका येणार का की हा मोठा फटका वाचवला जाईल? हिमांशू यादव, नुकतंच पाहिलं तर लवजीचे सर्व खेळाडू जेव्हा मैदानामध्ये खेळतात, हिमांशू बऱ्याच प्रमाणे आपल्या स्वतःच्या ऑलराऊंडर कामगिरीने लवजीच्या टीमसाठी सहभाग करू शकतो, पण इथे काय करणार? वेगवान बॉल होता. आमचे पंच आमच्याकडे वळतात आणि पंच सांगतात की हा वाईट बॉल असेल. वाईट बॉलच्या रूपामध्ये टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या 1 ने ऍड होते. 47 धावसंख्या. का पंचांवर जास्त प्रेशर देऊ नका. कीपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो टीमचा कॅप्टन कल्पेश जाधव. शिव 11 या संघाकडून खेळताना आपण कल्पेशला पाहतोय. त्याचबरोबर हिमांशू यादव आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर विक्रांत पाटील आहेत आणि बरेचसे गुणवान खेळाडू या मैदानामध्ये खेळतात. नक्कीच त्यांचा 12th मान आमच्याकडे जेव्हा येईल तेव्हा आम्हाला नावं समजतील, त्यानंतर आम्ही खेळाडूंची सर्व प्रकारे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू. मनाने नक्कीच आडव्या बॅटने फटका केसला. इथे क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या मागे. शेवटच्या क्षणाला बॉल अडवला जातोय. 2 कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्नामध्ये तो थोडासा खराब होता.
इथे तिसरीही कंप्लीट केली. अतिशय वेगवान चित्त्याच्या चपळाईने हरणाच्या गतीने ते धावा संख्या कंप्लीट करताना या 3 धावा कंप्लीट केल्यात. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या ती टीमच्या टोटलमध्ये धावा संख्या ऍड 50 धावा पूर्ण केल्यात. या खोपोली प्रीमियर लीग मध्ये सांघिक कोट्यामध्ये 50 धावा करणारा हा पहिला संघ ठरला. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. 50 धावा झाल्यात. असं वाटलं होतं 2 षटकानंतर धावा संख्या थांबली जाईल, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये 20+ धावा प्रत्येक षटकामध्ये करण्याचा किमया आपण पाहिलं. तर इथे बॅटिंग करणारी टीम यशवंत इंटरप्राइजेसच्या संघाने केले. अभि सर काय म्हणाच्या माध्यमातून तीनही मान्यवरांचं स्वागत. मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण बसावं. आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत. 24 चेंडू आणि नरेश गरज असणारे ती 51 या धावसंख्येची मॅच एअर टाईट होईल, कारण दुसरीच मॅच आहे. 50 धावा तब्बल पूर्ण झाल्यात. हॅलो, चला टॉस साठी यायचं. झेनिथ मॉर्निंग बॉयज विपक्ष त्रिमूर्ती एंटरप्राइजेस. झेनिथ मॉर्निंग बॉयज विपक्ष त्रिमूर्ती एंटरप्राइजेस दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉस साठी यायचंय. झेनिथ मॉर्निंग बॉयजचे कॅप्टन या प्रशांतदा खांडेकर, संतोषजी झुरकर साहेब, गणेशाना पाटील या तीनही मान्यवरांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय, कारण या विभागामधलं क्रिकेट सुधारलं जावं. हॅलो, किशोर सालुंके यांना आपण आमंत्रित करूयात. किशोरजी सालुंके KTC कर्जत टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करतायत. किशोरभाई सालुंके यायचं आपण जरा. तुषार यांच्या बरोबर आपण नक्कीच भेटायचंय. KTC ने कित्येक स्पर्धा त्यांच्या वाहिनीद्वारे प्रक्षेपित केल्या आहेत, कारण त्यांच्या वाहिनीवरती बैलगाडा रेस फार प्रमाणामध्ये कर्जत परिसरामधल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. ती KTC ही स्पर्धा कव्हर करते. आमच्या अभि आपण पाहिलं तर खोपोली खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेशना पाटील यांची उपस्थिती इथे लाभले. त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रशांतदा खांडेकर जे माजी अध्यक्ष होते आणि आता पाहिलं तर या संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या असोसिएशनमध्ये त्यांचं खूप मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली. आणि हे संपूर्ण आता पाहिलं तर खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जी खालापूर प्रीमियर लीग झाली होती ती संपूर्णपणे सक्सेसफुल करण्यामध्ये आपण पाहिलं तर गणेशना पाटील असतील, त्याचबरोबर पाहिलं तर आपण प्रशांतदा खांडेकर असतील, त्याचबरोबर संतोषदादा सुद्धा असतील, यांनी एक मोलाची भूमिका पार पाडली होती. त्यांचं इथे आगमन झाले, त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. नक्कीच व्यासपीठावर बसण्याची त्यांना आपण विनंती करूयात. चला टॉस करण्यासाठी झेनिथ मॉर्निंग बॉयज विपक्ष त्रिमूर्ती एंटरप्राइजेस दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस विपक्ष झेनिथ मॉर्निंग बॉयज. यस, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी यावं. मी खालापूर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय गणेशाना पाटील यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभहस्ते टॉस आपण आपल्या पवित्र शुभहस्ते करावा. तिसरा मॅचचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन खालापूर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होणार ग्रामपंचायत आदरणीय गणेशाना पाटील यांच्या पवित्र शुभहस्ते तिसरा मॅचचा टॉस त्या ठिकाणी होतोय. टॉस बॉक्स वरती आहेत आमचे आकाशजी देशमुख सर. येस सर, इथे तर पाहिलं तर टॉस केला जातोय. गणेशना पाटील जे खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर होणार ग्रामपंचायतीमध्ये पाहिलं तर बिनविरोध सदस्य आहेत आणि त्यांचा इथे नक्कीच टॉस करण्याचा मान दिला जातोय. दोन कॅप्टन मध्ये टेलीचा कॉल आणि हेड आलाय. थांबायचं जरा. आर्यन एक मिनिट. ही आपली खोपोली प्रीमियर लीग आपल्या खेळाडूंसाठीच नक्की ठेवलेली आहे. आर्यन, काय निर्णय असेल टॉस जिंकलात? आम्ही क्षेत्ररक्षण करू. समोरच्या टीममध्ये पाहिलं तर खूप चांगले खेळाडू आहेत. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण की पहिल्या मॅचमध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी जरूर केली होती. 40 ते 50 धावापर्यंत रोखू आम्ही. नक्कीच या मॅचसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा असतील. सर्वप्रथम तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि एक यंग कॅप्टन म्हणून तू इथे तुझी वर्णी लागते. खोपोली प्रीमियर लीग खेळताना कसं वाटतं हे आयोजन आणि संपूर्ण ही टुर्नामेंट? आयोजन खूप चांगलं आहे, कारण की आता शुभम भोसलेने मला कर्णधाराची भूमिका दिली, तर मी त्याचं सोनं करायचा प्रयत्न करेल. आणि आयोजन बोलायचं तुषारदाचं आयोजन एक नंबरच असतं. प्रत्येक दरवर्षी आयोजन बघतो आम्ही, आयोजन सुंदर असतं, त्यामुळं खेळायला पण मजा येईल. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला तुमच्या या मॅचसाठी. तर हे ते दोन कॅप्टन आर्यन महाब्दे आणि त्याचबरोबर पाहिलं तर सुशांत. आणि टॉस जिंकला पाहिलं तर आपण झेनिथ मॉर्निंग बॉयज संघाने आणि पहिला फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आपण वळूयात आपल्या मायक्रोफोनवर जे कॉम्बॉक्समध्ये अभि पाटील सर आहेत त्यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद आकाश. सुरुवात झाली आहे. नरेश 4 धावा आता स्कोर कार्ड वरती आल्यात.
सलामीला ओपनसाठी 2 फलंदाज खेळपट्टीवरती. उद्या म्हणजे आपण बघितलं काही दिवसांपूर्वी नंतरच म्हणजे 1 तारखेला सरपंच ट्रॉफीचा एक मोठा थरार प्रशांतदादा खांडेकर यांच्या सौभाग्यवती ज्या सरपंच साहेबान आहेत त्यांची एक मोठी स्पर्धा 1 तारखेला मला वाटतं जामरूक त्या ठिकाणी सुरू होईल. त्याच ताकदीची ही स्पर्धा तुम्ही खऱ्या अर्थानं बघतोय. खोपोली प्रीमियर लीगचा हा थरार धाव संख्या होती ती 6 धावा धावफलकावरती 51चा करायचा आहे पाठलाग. इथे सुबोध भोसले जो रँकिंग स्टार खेळाडू आहे षटक क्रमांक पहिलं त्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे यावेळेस हा चेंडू. हॅलो अभि सर, 1 मिनिट स्वागत करायचं आपण पाहुण्यांचं. मी सूरज पांडे आणि त्याचबरोबर अभि यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण इथे स्वागत करायचं आहे. या खोपोली खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेशना पाटील जे होणार ग्रामपंचायत नवनिर्वाचित पाहिलं तर सदस्य आहेत आणि ते बिनविरोध सदस्य आहेत. ही सर्वात मोलाची बाब आहे. त्यांचं इथे स्वागत केलं जातं. या खोपोली आणि खालापूर टेनिस क्रिकेटसाठी बरंचसं चांगलं असं सहकार्य त्यांच्यामार्फत आपल्याला लाभलं आहे असं गणेशना पाटील त्यांच्या नेतृत्वात पाहिलं तर खालापूर प्रीमियर लीग हा चांगला असं सक्सेसफुल आयोजन सुद्धा झालं. गणेशना पाटील यांचा इथे सन्मान नक्कीच केला जातोय. त्यानंतर आपण पुढील सन्मानासाठी आपण अभियांना आमंत्रित करूयात की पुढील सन्मान आपण करायचा आहे प्रशांतदादा खांडेकर यांचं. पाहिलं तर एक खूप मोठं असं व्यक्तिमत्व, शिवसेनेची कमान त्यांच्या खांद्यावर नक्कीच आहे. त्याचबरोबर पाहिलं क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांचं नाव खूप मोठं आहे. आकाशजी त्यांच्या सौभाग्यवती सरपंच साहेब आहेत आणि 1 तारखेला एक मोठी स्पर्धा जी सरपंच ट्रॉफीचा एक मोठा थरार त्यांच्या संकल्पनेतून तुम्हाला जरूर बघायला मिळेल. ते प्रशांतदादा खांडेकर यांचा सन्मान होतोय. त्यासोबत आपण पुढील सन्मानासाठी सूरज पांडे यांना विनंती करूयात. पुढील सन्मान आपण करायचा संतोषजी जोरकर यांचा. संतोषजी जोरकर जर आपण पाहिलं तर खालापूर प्रीमियर लीग जोपर्यंत कंप्लीट झाली नाही तोपर्यंत त्या स्टेजवरून खाली उतरलेच नाहीत. सर ही मोठी बाब आहे. सक्सेसफुल करून त्यांनी दाखवली. या कमिटीमधील पाहिलं तर एक खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांची नक्कीच ओळख आहे. सल्लागार आहेत त्या कमिटीचे. त्यांनी ज्या कमिटीमध्ये काम करून दाखवलं ती टुर्नामेंट सक्सेसफुल करून दाखवली. त्यासाठी नक्कीच त्यांचं आभार व्यक्त करावं लागेल की खोपोलीच्या खालापूरच्या सर्व खेळाडूंसाठी एक चांगलं असं त्यांनी भरीव योगदान दिलं, चांगली टुर्नामेंट सक्सेसफुल केली. सन्माननीय अमोलजी पाटील यांचा सुद्धा इथे सन्मान केला तर सूरज पांडे यांना विनंती करतो. युवा खेळाडू आहेत, नक्कीच सूरज पांडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच सन्मान करायचा आहे. मंचावर आलेल्या प्रत्येकाचा योग्य असा सन्मान करण्याचा नक्कीच इथे विडा उचललाय. श्रीगणेश स्पोर्ट्सचे सर्व पाहिलं तर तुषार धुमाळ एक चांगले असे समालोचक आहेत. त्याचबरोबर एक चांगलं असं आयोजन करण्यामध्ये त्यांचा नक्कीच वाटा आहे. सन्माननीय जयवंतजी तटकरे साहेबांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. सूरज पांडे यांना आपण विनंती करूयात. नेहमी सूरज पांडे यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहत असतो परंतु आज आयोजक आहेत. आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. आकाशजी सावरोलीचे पाहुणे ज्या वेळेस कुठेही स्पर्धा असो जयवंतजी तटकरे यांची उपस्थिती आपण सातत्याने बघितली आहे. जयवंत दादा खूप क्रिकेट प्रेमी आहेत. जयवंत दादा जिथे मॅच असतील जिथे टुर्नामेंट तिथे असतात आणि इथे पहा काय आलाय फटका. हा फटका पूल केलाय. पूलचा फटका सक्सेसफुल. धावा 6. केला जातोय. सूरज पांडे यांना विनंती करू की आपण आपल्या अनिल सरांचा इथे सन्मान करूयात. अनिलजी मोरे सर, आपण परकंदाचे अनिल मोरे सरांचा आपण सन्मान करताना पाहतोय. 40+ क्रिकेट आज जिवंत आहे. या 40+च्या सर्व आणि आज जर पाहिलं तर आपल्या या व्यासपीठाच्या मागच्या बाजूला जिथं एंट्री गेट नंबर 2 आहे तिथे खेडेकर वडापाव स्टॉल तिथे नक्कीच उभा राहिला आहे. त्यांच्याकडे पाहिलं तर कोकम सरबत असेल, ताक असेल म्हणजे थंड पेय सुद्धा तिथे उपलब्ध आहे. असा आमचा खेडेकर वडापाव सेंटर. नक्कीच जा तिथे. प्रत्येकाला जर का भूक लागल्यास तिथे जाऊन आपण नाश्ता करावा, आपल्या स्वतःच्या पैशाचा करावा जेणेकरून आपल्या माणसाचा तिथे पाहिलं तर व्यवसाय सुद्धा चालू राहील. त्याचबरोबर तिथे थंड पेय, शीतपेय, कोकम सरबत असेल, ताक असेल. या गरमीमध्ये तुम्हाला जर एनर्जेटिक राहायचं असेल तर तुम्ही जर पाहिलं तर कॅम्पा कोला जरूर पिलाच पाहिजे. आणि सोबतीला पाहिलं तर ताक आणि त्यासोबत जर पाहिलं तर असे जे नैसर्गिक शीतपेय ते सुद्धा पिले पाहिजेत. येस, चांगली माहिती दिलीत. आपण जरूर त्या स्टॉलला भेट द्या उद्योग क्षेत्रामध्ये, कारण त्यांचाही रोजगार त्या ठिकाणी चालू होईल किंवा त्यांच्या देखील हातभार लागेल. यावेळेस मात्र कुलटप्प्याचा चेंडू होता, बॅटवरती व्यवस्थित त्या कलेक्ट नाही करता आला. एक मोठी विकेटच्या शोधामध्ये होती आता बॉलिंग करणारी टीम. बॉलर्स नेम सांगा. करण साळवी. करण साळवी काही
आयोजक मुख्य आयोजक च्या भूमिकेमध्ये आहेत. इथे मोठी विकेटच्या शोधामध्ये होता करण. एक सिंगल मिळेल. धावसंख्या आहे ती टोटल 29 धावा. 51चा क्राइस आहे पाठलाग. आणि लवजी संघाला ज्याचा पाठिंबा नेहमीच असतो असा शिवम सिंग या खोपोली प्रीमियर लीगमध्ये पाहुणे म्हणून आले. त्या शिवम सिंग यांना विनंती असेल की त्याने व्यासपीठाशी संपर्क साधून व्यासपीठावर बसून या सामन्यांचा आनंद घ्यावा. शिवम सिंग. बघा यशा वेळेस मात्र थोडासा फंबल बघायला मिळाला. थोडीशी गफलत या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. इथून देखील धावा कंप्लीट होतील. दोन या धावसंख्येच्या बरोबरीने टोटल वाढ झाली आहे. 31 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. सुभाष जाधव साहेब हे सुद्धा आलेत. त्यांनाही विनंती असेल चिंचिवलीचे त्या सुभाष जाधव यांना सुद्धा विनंती असेल की आपणही व्यासपीठावर यावं. धावसंख्या आहे ती 31. 31 धावा. खुलटप्प्याचा चेंडू होता. बॅटला व्यवस्थितरित्या कलेक्ट झालाय. इथे एक धाव कंप्लीट झाली परंतु हा चेंडू सहजरित्याने चेंडू सीमारेषा पार होतोय. आलाय कल्पित जाधवच्या बॅटमधला हा एक दमदार फटका. चौकार. आदरणीय पाहुणे आपण सुभाष जाधव इथे उपस्थित राहिलेत. चिंचवलीमध्ये पाहिलं तर रहिवासी आहे. त्याचबरोबर त्यांची खूप मोठी टुर्नामेंट डीपी रोडच्या मैदानामध्ये असते. त्याचबरोबर आपण पाहिलं शिवम सिंग हे सुद्धा पाहिलं तर उपस्थित. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. ही खोपोली प्रीमियर लीगचे पाहिलं तर सर्व आयोजक तुषार धुमाल यांनी नक्कीच आपल्याला आमंत्रित केलं. यायचं आहे. आपण आमच्या व्यासपीठावर पाहिलं तर खूप चांगले असे व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. भाऊ सणस आहेत. त्याचबरोबर डॉक्टर सुनील पाटील सर आहेत. त्यांचं विशेष सहकार्य पाहिलं. तुषार धुमाळ यांचा मोठा भाऊ म्हणून नक्कीच त्यांनी वेळोवेळी काम पाहिलं आहे. आणि टुर्नामेंट नव्हे तर तुषार धुमाळला जेव्हा गरज असते ना तेव्हा तुषार धुमाळ यांच्या पाठीवर एक शबासकीची थाप असेल. त्याचबरोबर त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना नेहमी वेळोवेळी पाहिजे त्या प्रकारे विशेष सहकार्य करण्याचं काम जर पाहिलं तर भाऊ सणस आणि आमचे डॉक्टर सुनील दादा पाटील करत असतात. येस आकाश, चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. त्या नेहमी तुषार सरांना सुनीलजी पाटील साहेबांचा सपोर्ट राहिला आहे आणि खऱ्या हातानं सहकारी म्हणून आपला सहकार्याला ज्या गोष्टीची गरज ही सातत्यानं असं असेल त्यावेळेस हक्काने त्या ठिकाणी त्या सहकार्य त्या ठिकाणी केलं जातं. आणि खोपोलीकरांच्या अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे आणि सहकार्य असेल हे खूप मोठी महत्वाची बाब या ठिकाणी आहे. सर आपण विचार करूयात एवढं मोठं मैदान जे आपण NPचं मैदान पाहतो आणि ते NPचं मैदान निशुल्कपणे फक्त एका फोनवर सुनील भाऊ उपलब्ध करून देत असतात की हो आमचं मैदान तुम्ही यूज करा. त्या मैदानावर चांगला खेळ झाला पाहिजे. चांगले खेळाडू घडले पाहिजेत हे सुनील भाऊ नेहमी सांगत असतात. आणि आजही या पंत पातनकर क्रीडा मैदानामध्ये त्यांच्यासाठी पाहिलं तर हृदय सुनील भाऊंसाठी जर का ते मन असेल त्यांचं घर असेल तरी हे पंत पातनकर क्रिकेट जे मैदान आहे ना हे खोपोलीचं मैदान त्याच्यासाठी हृदय. आणि या इथे ते मॅच बघण्याचं काम करतात ते सुनील भाऊ पाटील आणि त्याचबरोबर भाऊ सणस सर म्हणणं रास्त आहे. एकच मनाची ध्यास असेल कारण आपल्या या तालुक्यामधला एखादा खेळाडू जिल्हा पातळीवरती खेळला पाहिजे. पुढे रायगड स्तरावरती खेळला पाहिजे. आंतरराष्ट्रीयमध्ये देखील पोहोचला पाहिजे. कारण आपल्या तालुक्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे. हा एक मनसुबा आहे. यामध्ये कोणताही उद्देश नाही किंवा कोणता राजकीय हेतू या ठिकाणी नाही आहे. या परिसरामधला खेळ सुधारला पाहिजे. इथून आपल्या खेळात तालुक्याचं नाव त्या ठिकाणी पुढे रोशन झालं पाहिजे किंवा आपल्या तालुक्यातला खेळाडू उच्च पातळीवरती त्या ठिकाणी खेळला पाहिजे. हा एक प्रामाणिकपणे त्या ठिकाणी उद्देश त्या ठिकाणी राहिला आहे. धावपटलावरती टोटल धावा आहेत त्या 35 धावांची गरज आहे. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 6 आणि गरज आहे ती 16 या धावसंख्येची. माश बनेल अभि पाटील सर खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन खोपोली क्रिकेट चा हा थरार खोपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून जो रंगला आहे खऱ्या अर्थानं रंगीबेरंगी टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. आणि या टी शर्ट्स आपल्याला प्रदान केल्यात त्या माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद मंगेश दळवी यांच्या सुकन्या शिवानी मंगेश दळवी यांनी. आणि खरोखरच त्यांनी टी शर्ट स्पॉन्सर केल्यामुळे हे खेळाडू एका वेगळ्या पोशाखात आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक टीम आपल्याला ओळखता येते. आणि तुषार धुमाळ
यांच्या एका हाकेला ते धावून आले आणि मदतीला धावतो तोच खरा मित्र, तोच खरा संकटमोचक. यस म्हणणार असतं आहे. इथे समीकरण आता बदलेल, कारण हा चेंडू आला आहे निर्धाव. इथे समीकरण बदलेल. शेवटचे 5 चेंडू उरलेत. 16 नामसंख्येची गरज आहे. आता टेन्शन वाढलंय ते बॅटिंग करणाऱ्या शिव 11 संघाला, कारण यश इंटरप्राइजेस संघ आता आपली जागा बनवायचा प्रयत्न या मैदानावरती करतोय. शेवटचे आता उरलेत ते 5 चेंडू आणि गरज आहे 16 या नामसंख्येची. हुक्की नाही, फटका जबरदस्त आहे. हव्यामध्ये चेंडू बघायला मिळाला आणि इथून सफलता मिळाली. गोलंदाज संतोष जे 40+ खेळाडू आहेत, काल एक जमाना त्यांच्या कारकिर्दीमध्ये संतोष सरांनी गाजवला आहे, कारण 40+ 36 विभागाची एक मोठी स्पर्धा जी खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून बघितली आपण, आणि त्याचा अनुभव आता मग खेळपट्टीवरती सार्थ करतायत ते संतोष यस DJ साठे. मितेश नक्कीच आज पाहिलं तर खूप चांगलं असं गाणं लावलं आपल्या राजा शिवछत्रपतींचं. आणि आज आम्ही पहिलं गुढी उभारण्याच्या आधी पहिले आमच्या राजा छत्रपतींच्या मूर्तीसमोर पहिला दिवा लावला, कारण की जर का आमचे राजा शिवछत्रपती नसते तर नक्कीच आपल्या मंदिरात दिवा लागला नसता आणि आपल्याला कोणत्याही प्रकारे सण उत्सव करण्याची इथे मुभाच नसती. परंतु त्या राजांनी आम्हाला दिलेलं स्वातंत्र्य आहे. आपण म्हणतो स्वातंत्र्य 1947 पूर्वी भेटलं, 1947ला भेटलं, पण 1947ला नाही, त्याआधी आपल्याला राजांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. बघा, नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. जिथून ज्या वर्षाची सुरुवात आपण खऱ्या अर्थानं प्रशांतता करतो, ती सुरुवात आपण त्या ठिकाणी आजच्या दिवसापासून करतोय. आणि काही दिवसानंतर 1 तारखेला सरपंच ट्रॉफीचा एक मोठा थरा ज्यांच्या सौभाग्यवती सरपंच साहेब आहेत, त्यांच्या कारकिर्दीमध्ये केली अनेक विकास कामं जी आजही चर्चेमध्ये आहेत. आणि सातत्यानं बीड परिसरामधील विकास हा एकच मनाशी ध्यास त्यांच्या सौभाग्यवतींनी घातला आहे. आणि त्यांच्याच नावाची स्पर्धा जी 1 तारखेला त्या स्पर्धेचा शुभारंभ तुम्हाला बघायला मिळेल. त्याच ताकदीचा हा थरार खोपोली प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा तुमच्या समोर आहे. गरज आहे चेंडू 3 शिल्लक, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 15 या धावसंख्येची. अभि सर, आपण पाहिलं 50 धावांचा जेव्हा 50 धावांचा पाठलाग करायचा आहे तेव्हा आपल्याला इथं पाहिलं तर कल्पेश जाधवला बरेच जीवदान भेटले, तरी कल्पेश जाधवची विकेट घेतली. आणि फिल्डिंग करणारी पाहिलं तर यशवंत इंटरप्राइजेस टीम यांनी ओळखलं होतं की 50 धावांचा आता इथे पाठलाग करायचा आहे, सोप्या नाही आहेत. कल्पेश जाधव पाहिलं तर आपण हिमांशू असेल, कल्पेश जाधव, विक्रांत असेल, हे तिन्ही खेळाडू आपण जर बाद केले ना तर या मॅचमध्ये आपण नक्की शिरकाव करू शकतो. आणि तसंच काहीतरी केलंय. आणि यामध्ये पाहिलं तर गोलंदाजाचा अक्षरशः पाहिलं तर खूप चांगला कामगिरी राहिले आणि गोलंदाजांनी समोरच्या फलंदाजाला मारूच दिलं नाहीये. इथे विजय होतोय यशवंत इंटरप्राइजेस संघ, ज्या संघाने 51 धावा समोरच्या टीमला करायच्या होत्या ते करू दिल्या नाहीयेत. आणि ते विजयी होताना आपण पाहतोय यशवंत इंटरप्राइजेस पहिल्या आपल्या त्या मॅच मध्ये विजयी सलामी ठोकतोय. खूप चांगली बॅटिंग कॅप्टनने केली, त्याचबरोबर मनोजने सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली. शेवटच्या क्षणामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक, तिथे मोठमोठे फटकेबाजी खेळण्यामध्ये मनोज सक्सेसफुल झाला. आणि या